पिंपरी चिंचवड शहर के सांगवी थाना क्षेत्र में एक बेहद चौंकाने वाली घटना घटी है। एक उच्च शिक्षित मणिपुरी युवक ने कल्पतरु नामक एक एलिट सोसाइटी में रहने वाले बैंक मैनेजर के घर में एक हैंडगन, 19 गोलियां और 2 हथगोले जैसी वस्तुएं और एक कुकर लेकर लूटपाट करने की कोशिश की। 31 जुलाई को शाम करीब 7 बजे सांगवी थाना क्षेत्र के अंतर्गत कल्पतरु सोसाइटी फेज 3 में पंजाब नेशनल बैंक के मैनेजर सीताराम बड़ेजा के घर में लूटपाट की कोशिश की गई। महिलाओं के कपड़े पहने और चेहरे पर दुपट्टा बांधे सांगबोई कोम सिरतो नाम के एक मणिपुरी युवक ने अत्याधुनिक हथियारों के साथ घर में लूटपाट की कोशिश की। मणिपुरी युवक ने सीताराम बड़ेजा के बैंक से लेकर उनके घर तक की टोह लेकर आधुनिक हथियारों से लूटपाट करने की कोशिश की। कल्पतरू सोसायटीमध्ये एक अनोळखी इसम हँडगन, कुकरी आणि हँड ग्रेनेड सदृश वस्तू बनवून एका घरामध्ये घुसला। त्याने तेथील रहिवाशांना तुमचं पार्सल आलेलं आहे असे सांगून घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। तर तेथील रहिवासी श्री गगन बडेजा यांनी आयडी कार्ड घेण्यासाठी जेव्हा घरामध्ये गेले तर त्याच्या मागून यांनी घरामध्ये प्रवेश केला। हे जेव्हा गगनच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विचारले असता की तू घरामध्ये का आला, तर यांनी हँडगन काढून त्याच्या डोक्यावर लावली। गगनने त्याचा प्रतिकार केल्यामुळे दोघांमध्ये झटापट झाली व त्या झटापटीचा आवाज गेल्याने त्याचा भाऊ आला। त्या दोघांनी मिळून याला पकडले। नंतर पोलिसांना कॉल दिल्यावर पोलीस तेथे जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले। हा जो यातील आरोपी आहे त्यांनी लेडीजचा कुर्ता घालून आणि तोंडावर मास्क लावून सोसायटीमध्ये प्रवेश केला। तर त्याच्या म्हणण्यानुसार त्याला सोसायटीमध्ये जाताना कोणी रोखलेलं नाही, तो सहज सोसायटीमध्ये गेलेला। आणि त्याच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी बघता आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन तसेच स्थानिक पोलिसांना विचारपूस केलेली आहे। तिथे तर काही याच्या विरुद्ध गुन्हे आढळून आले नाही आणि मणिपूरकडे काही गुन्हे दाखल आहेत का याबद्दल आमचा तपास सुरू आहे। हा एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे। तो IT मध्ये आधी जॉबला होता। तर याचा जॉब 1 वर्ष आधी सुटला, तेव्हापासून हा जॉबलेस होता। याच्याकडे पैशाची चणचण असल्यामुळे आणि याच्याकडे हँडगन असल्यामुळे तो या प्रकारचे कृत्य करून काहीतरी पैसे कमवावे आणि काही महिने आपले निघून जातील या उद्देशाने, पैसे कमवण्याच्या उद्देशानेच किंवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशानेच तेथे घुसला होता। याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे यांनी गुगल सर्च करून कुठे आपल्याला म्हणजे कुठल्या बँकेमध्ये जास्त करन्सी असेल असा शोध घेतला। काही बँका याला मिळाल्यानंतर यांनी यातील जे फिर्यादीचे वडील आहेत यांच्या बँकेमध्ये व्हिजिट केली व तिथे व्हिजिट करून यांना टार्गेट केलं की यांच्याकडे आपल्याला पैसा मिळू शकतो म्हणून, आणि मग तो त्यांच्या पाठलाग करून त्या सोसायटीपर्यंत पोहोचला। आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये तर कोणी सहकारी निष्पन्न झालेला नाही। यामध्ये BNS कलम 309, 312, 333, भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325, 425 आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 या कलमानुसार गुन्हा दाखल आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।